याच 15 रुपयांवरून सध्या महाराष्ट्राचे सत्ताधारी आणि विरोधक हे आमने सामने उभे ठाकलेत। जे शेतकरी स्वतः संकटामध्ये सापडले त्यांच्याकडून निधी कसा काय वसूल करू शकता असा प्रश्न देशाचे केंद्रीय कृषी मंत्री राहिलेल्या शरद पवार यांनी आपल्या राज्य सरकारला विचारलाय। तर मुख्यमंत्र्यांनी देखील पवारांना उत्तर देताना साखर कारखान्यांना देखील इशारा दिलाय। पूरग्रस्तांच्या मदतीच्या मुद्द्यावरून कोणती राजकीय चिखलफेक सुरू झाली आहे बघूयात। आणि शासनाने आपण बघू शकता फक्त 2500 आणि 50 रुपये भरपाई आम्हाला दिलेली आहे। भरपाई काय आम्हाला तर जमा झालेलीच नाही। त्यांना एक फक्त झाली भरपाई जमा, आमची तर थट्टा सुद्धा काही केलेली नाही। आम्हाला लवकरात लवकर मदत करा, आमचा जीव वाचवा, शेतकऱ्याला वाचवा। आज शेतकऱ्यांना मदत केली, त्यांच्याकडनं घेता कामा नये आणि त्यावेळेस कोणाचा विरोध असेल तर तो योग्य आहे। शेतकऱ्याचा काटा मारून मारून या ठिकाणी पैसा जमा करता। मोदी जी महाराष्ट्र के किसानों की मदद करने में जरा भी देर नहीं लगा। अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांचा पाय हा संकटाच्या चिखलात रुतलाय आणि त्याच शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारनं घेतलेल्या निर्णयावरून राजकीय चिखलफेक सुरू झाली आहे। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी साखर कारखान्यांकडून 15 रुपये प्रति टन कपात करायचा निर्णय आज सरकारने घेतला आहे। या 15 रुपयापैकी 5 रुपये थेट शेतकऱ्याला मिळतील आणि जे 10 रुपये आहेत ते मुख्यमंत्री सहायता निधीला मिळतील। हा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झाला। यानंतरच विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावरती टीका सरकारवरती केली जाते। यामध्ये प्रामुख्याने शरदचंद्र पवार गट असेल आणि त्याचबरोबर अनेक विरोधक म्हणजे शेतकरी नेते असतील ते या संपूर्ण धोरणाला आता विरोध करत आहेत। एकंदरीत किती क्षेत्र याच्यामध्ये गेलंय, किती नुकसान झालंय याचा आढावा घ्यायची गरज होती। ती आम्ही साधारणतः चर्चा केली आणि एकंदर त्याचं स्वरूप पाहिल्यानंतर आज शेतकऱ्यांना मदत केली, त्यांच्याकडनं घेता कामा नये आणि त्यावेळेस कोणाचा विरोध असेल तर तो योग्य आहे। आतापर्यंत साखर कारखान्यांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रति टन 5 रुपये निधी गोळा केला जायचा। मात्र यामध्ये यंदा 10 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। या वर्षासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 10 रुपये आणि दुष्काळग्रस्तांसाठी 5 रुपये जमा करण्याचे आदेश आहेत। स्वतः ऊस आणि साखर कारखान्याशी संबंधित प्रश्नाचे जाणकार असलेल्या शरद पवारांनी केलेल्या टीकेमुळे काही प्रश्न उपस्थित झालेत। ते म्हणजे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रति टन कापले जाणारे 15 रुपये नेमके कुणाकडून वसूल केले जाणार? ऊस उत्पादक शेतकऱ्याकडून की साखर कारखान्यांकडून? या प्रश्नाचं उत्तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अहिल्यानगरमधल्या कार्यक्रमात दिलंय आणि हे उत्तर देताना काही कारखान्यांचा काटा काढण्यासाठी काट्याचा कसा वापर करणार हे देखील त्यांनी जाहीर केलं। फार तर 25 लाख रुपये एका कारखान्याला त्या ठिकाणी आपण बाजूला शेतकऱ्यांकरता काढून द्यायला सांगितलं तर त्या कारखान्यातल्या काही लोकांनी, सगळ्यांनी नाही पण काही लोकांनी असा गजब उभा केला आणि म्हणाले शेतकऱ्याकडनं तुम्ही पैसे वसूल करताय, शेतकऱ्याकडनं पैसे वसूल करताय। त्या शेतकऱ्यावर त्या ठिकाणी अशा प्रकारची आपत्ती आली आणि तुम्हाला 5 रुपये द्यायला सांगितले तरी देखील तुम्ही मागे पुढे पाहता। आता असे काही कारखाने मी शोधून काढले आहेत ज्यांच्याकडे शेतकऱ्याचा काटा मारला जातो। आता त्यांना मी दाखवणार आहे की तुम्ही शेतकऱ्याचा काटा मारून मारून या ठिकाणी पैसा जमा करता आणि शेतकऱ्याकरता 25 लाख रुपये द्या म्हटलं तर तुम्हाला त्या ठिकाणी देण्याची दानत नाहीये। एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचा वार परतवून लावण्याचा प्रयत्न केला
तर दुसरीकडे अजित पवारांनी अमित शहा आणि विखेंचं गुणगान गाताना काकांना म्हणजे शरद पवारांना टोला हाणण्याची संधीही साध्याचं दिसतंय. आता किती झालं तरी 3100च्या आत साखर विकता येत नाही आणि त्याच्यामुळे आज साखरेचे भाव 3800 रुपये 3900 रुपये मिळायला लागलेले आहेत. त्याच्यात अजून कोजनची भर पडतीये, त्याच्यात अजून इथेनॉलची भर पडतीये. सहकार चळवळ अडचणीत येत असताना त्या काळामध्ये आदरणीय अमितभाईंच्या रूपानं नवा आशेचा किरण आपल्या देशाला आणि आपल्या महाराष्ट्राला मिळाला. त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सहकार ते समृद्धी ही संकल्पना व्यवहारात आणलेली आहे. विखे पाटलांनी आणि लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटलांचा हा पूर्णाकृती पुतळा हा जवळजवळ उभा केलेला आहे. त्यांच्या पुतळ्याकडे बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने ह्या दोघांच्या दूरच्या दृष्टीतनं इथला सगळा परिसर विकसित होण्याच्या करता मदत झालेली आहे, कायापालट होण्याच्या करता मदत झाली आहे आणि त्याच्या पुढच्याच बाबतीमध्ये त्याच्यामध्ये भर घालण्याचं काम राधाकृष्ण विखे पाटील करतायत. चौथी पिढी या नात्याने सुजय विखे पाटील पण त्याच्यामध्ये लक्ष घालतायत. हे अतिशय मनाला समाधान देणारी बाब आहे. महाराष्ट्र दौऱ्यावरती आलेल्या अमित शहांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीबाबत आश्वस्त करत असताना ट्रिपल इंजिन सरकारची कौतुकाची शिट्टी वाजवली. ये जिले को पुण्य श्लोक अलियाबाई के नाम के साथ जोड़ा गया है. भाजपा सेना सरकार ने औरंगाबाद का नाम भी बदला और यहां अहल्याबाई का नाम भी रखा. ये वही लोग कर सकते हैं जो शिव छत्रपति के अनुयायी हैं, जो औरंगजेब की धारा को आगे बढ़ाते हैं. उनमें इतना हिम्मत नहीं है कि औरंगाबाद का नाम धर्मवीर संभाजी महाराज के नाम से. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिवाळी साजरी करू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनी दिलाय. स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2019ला जो शासन निर्णय केलेला होता तोच शासन निर्णय 2025च्या या अतिवृष्टीच्या बाबतीत करावा. जी काय मदत करायची आहे ती दिवाळीपूर्वीच करावी लागेल. ती जर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री, तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि कुठल्याच सरकारी अधिकाऱ्यांना आम्ही दिवाळी साजरी करून देणार नाही. दिवाळी तोंडावरती असताना पूरग्रस्त शेतकऱ्यावरती घरातला चिखल काढायची वेळ आली आहे. अशामध्येच स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवणारे सर्वपक्षीय नेते हे मदतीसाठीच्या प्रति टन 15 रुपयांचं राजकारण करण्यामध्ये मशगूल आहेत. हे राजकारण त्यांनाच लखलाव. मात्र बळीराजाच्या हातामध्ये तातडीनं मदत मिळायलाच पाहिजे. कारण शेतकऱ्यांना दिवाळीची नव्हे तर घरी 2 वेळची चूल कशी पेटवायची ही चिंता अधिक सतावतीये. पुण्याहून मिकी घईसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, अहिल्यानगर. रोज सकाळी सरकारवरती आरोपांची तोफ डागणाऱ्या संजय राऊतांनी आज पक्षामधल्या